नमस्कार मंडळी. आज एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयाबद्दल सखोल माहिती घेणार आहोत. तर मी माझ्या बाजूला एक स्क्रीनशॉट लावलेला आहे. त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतं आहे की पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी एक मागच्या आठवड्यामध्ये आंदोलन केलं होतं. आंदोलन या गोष्टीकरता केलं होतं की शनिवारवाड्यामध्ये काही मुस्लिम तरुणींनी नमाज पठण केलं. हा मुद्दा त्यांनी उचलून धरला कुलकर्णी मॅडमनी आणि त्यांनी याच्यावरती आवाज उठवला, आंदोलन केलं. त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना तिथे गेल्या. त्यांनी ती जागा गोमूत्र शिंपडून स्वच्छ केली, पवित्र केली आणि तिथे शिववंदना करण्यात आली. तर अशा पद्धतीचं एक आंदोलन खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यामध्ये केलं होतं आणि हाच विषय घेऊन आज आपण त्या विषयाची सखोल माहिती घेणार आहोत या व्हिडिओमधून. नेमकं याच्या पाठीमागे काय राजकारण आहे आणि हे पुण्यामध्ये आत्ताच का घडवलं जात आहे याबद्दल सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यामध्ये जे कथित नमाज पठणाचं प्रकरण होतं त्या प्रकरणावरती आवाज उठवला आणि त्यांनी शहरातील हिंदुत्ववादी संघटनेंना आवाज दिला. तर त्या हिंदुत्ववादी संघटना शनिवारवाड्यामध्ये पोहोचल्या. त्यांनी ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं होतं ती जागा गोमूत्र शिंपडून पवित्र केली आणि शनिवारवाड्यामध्ये शिववंदना केली. तर अशा पद्धतीने मेधा कुलकर्णी यांनी हे आंदोलन केलं आणि हे आंदोलन सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती गाजलं. याची बातमीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती सोशल मीडियावरती व्हायरल झाली. त्यानंतर या आंदोलनाला काउंटर करण्याकरता, म्हणजे जर आपण पाहिलं तर मेधा कुलकर्णी या भाजपच्या राज्यसभा खासदार आहेत आणि भाजपचा चेहरा जो आहे तो मूळचा हिंदुत्ववादी चेहरा आहे या पक्षाचा. तर या आंदोलनाला काउंटर करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी दुसरं आंदोलन, यांच्या आंदोलनाला उत्तर देण्याकरता एक प्रतिआंदोलन शनिवारवाड्यावरती केलं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी असं सांगितलं किंवा त्यांनी असा मेसेज द्यायचा प्रयत्न केला की मेधा कुलकर्णी या पुण्यातली जी पुण्यातला जो सामाजिक सलोखा आहे तो सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम करत आहेत. आणि त्यांनी या आंदोलनामधून असंही सांगितलं की मस्तानी बाईसाहेब पेशव्यांच्या होत्या, त्यासुद्धा शनिवारवाड्यावरती राहिलेल्या आहेत, त्यांचासुद्धा शनिवारवाड्यामध्ये वावर होता आणि त्या शनिवारवाड्याच्या बाजूला असलेला जो दर्गा आहे तो दर्गा खास मस्तानी बाईसाहेबांकरताच पेशव्यांनी तिथे निर्माण केलेला आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या आंदोलनामधून सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जो आहे हा सेक्युलर आहे. म्हणजे जे मुस्लिम मतदार आहेत हे मुस्लिम मतदार आपल्यापासून दुरावता कामा नये या भीतीपोटी रुपाली ठोंबरे यांनी हे आंदोलन, प्रतिआंदोलन, मेधा कुलकर्णी यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्याकरता प्रतिआंदोलन त्यांनी शनिवारवाड्यामध्ये केलं. तर मित्रांनो, ह्या ज्या आणि त्याच्यात भरीसभर म्हणून जो आज किन्नर वैष्णव आखाडा जो आहे त्या किन्नर वैष्णव आखाड्याच्या किन्नर लोकांनीसुद्धा आज शनिवारवाड्यावरती जाऊन तिथे गोमूत्राने ती जागा, गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केलेली आहे. हे आज घडलेलं आहे. तर जर आपण ह्या सर्व घटनांचा व्यवस्थितपणे अतिशय बारकाईने जर अभ्यास केला तर या घटनांमधून आपल्याला आता हेच जाणवत आहे की याच्या पाठीमागे काय आहे तर येऊ घातलेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका.
तर या निवडणुका या सर्वच पक्षांकरता, सर्वच राजकीय पक्षांकरता पुणे महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याचं कारण असं आहे की मागच्या वेळेला पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता होती, भाजपचा महापौर होता. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहतो आहोत की 2017 पासून साधारणतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत, परंतु आता कोर्टाने आदेश राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्हाला आता घ्याव्या लागतील. आणि याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं जे राजकारण आहे तेच राजकारण या घटनेपाठीमागे दडलेलं आहे. तर कसं काय, तर आपण पाहिलं की भाजप हा मूळतः हिंदुत्ववादी चेहरा असलेला पक्ष आहे आणि भाजपाला काहीही करून जो हिंदू मतदार आहे तो हिंदू मतदार आपल्यापासून दूर जाऊ द्यायचा नाही. त्याकरता जे मेधा कुलकर्णींनी केलेलं जे आंदोलन होतं ते हिंदू मतदारांना आपल्या पाठीशी ठेवण्याकरता, त्यांना चुचकारण्याकरता मेधा कुलकर्णींचा हा प्रयत्न होता. आणि त्याला प्रत्युत्तर जे रुपाली ठोंबरे यांनी केलेलं जे आंदोलन होतं, राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस गटाच्या ज्या नेत्या आहेत रुपाली ठोंबरे यांचं जे आंदोलन होतं, त्यांचं आंदोलन याच्याकरता होतं की जो मुस्लिम मतदार आहे तो मुस्लिम मतदार राष्ट्रवादीपासून दुरावता कामा नये. तर अशा पद्धतीचा हा जो काही राजकीय खेळ आहे तो राजकीय खेळ या घटनांपाठीमागे दडलेला आहे. तर बारकाईने आपण विचार केला तर ह्या आंदोलनामध्ये एक प्रकारचा राजकीय संदेश जो असतो त्या वोट बँकेला द्यायचा असतो, त्या पक्षाला, तो त्या आंदोलनाच्या माध्यमातून हे राजकीय पक्ष वारंवार देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आता तर आपण पाहतो आहोत की निवडणुका तोंडावरती आहेत आणि याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन झालेलं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा.